साबुदाण्याची खिचडी आपली छान मोकळी झालेली आहे। अशीच साबुदाण्याची खिचडी आपल्याला पाहिजे। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। साबुदाणे मी रात्रीच भिजत घातले होते। साधारण 1 वाटी साबुदाणे मी भिजत घातलेले होते व साबुदाणा आपला व्यवस्थित भिजला गेलेला बघा, एक एक दाणा मोकळा आहे। असंच साबुदाणा आपल्याला पाहिजे। अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून घेतले आणि त्याचे जाडसर कूट करून घेतलेला आहे। आता आपण साबुदाण्यांमध्ये कूट आहे ना कालवून घेऊया, व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आपली खिचडी एकदम व्यवस्थित व मोकळी होईल। तर आपण ना व्यवस्थित कालवून घेऊया साबुदाण्यांमध्ये कूट। साबुदाणे करण्याकरता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवले। कढई आपली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये मी आता 1 पळी तेल घालून घेतलंय। तेलामध्ये मी 5 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ते घालणार आहे चवीप्रमाणे। तुम्हाला जितक्या घालायचे तितक्या तुम्ही घालू शकता, कमी जास्त तुम्ही मिरच्या करू शकता। तेलामध्येच मी मीठ घालत असते, कारण आपल्याला साबुदाण्याची चव आहे ना ही चांगली त्याकरता त्याच्यापासून मीठ घालते। तेलात मीठ घातल्यामुळे आपण जेव्हा खिचडी खातो त्यावेळेला मिरची जर दाताखाली आली तर ते आपल्याला तिखट लागत नाही। मिरची तेलामध्ये आता तळली गेलेली आहेत। आता आपण 2 चमचे शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे पण चांगले तळू द्यायचे तेलामध्ये। आपण तेलाचा वापर खूपच कमी केलेला आहे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये, तरीही ती तेवढीच चविष्ट लागणार आहे। साबुदाण्याच्या खिचडीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले साबुदाणे जर चांगले भिजले गेलेले असतील ना तर आपली साबुदाण्याची खिचडी एकदमच छान येते। त्याच्यासाठी आपण 2-4 तास ते आधीच भिजत घालायचे आणि पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित घ्यायचं, म्हणजे आपली साबुदाण्याची खिचडी ही एकदम व्यवस्थित होते। आता आपण साबुदाणे घालून घेऊया आणि हलका हाताने खालीवर करूया। गॅस हा कमीच राहू द्यायचा आहे आणि खिचडी ही सतत हलवत राहायचं आहे। खालीवर करून आहे ना हलवून घ्यायची, त्याच्यामुळे ना आपली खिचडी एकदम मोकळी होते। खिचडी कढईला लागून राहत नाही, म्हणून सतत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि कमी गॅसमुळे ना ती व्यवस्थित शिजते, एक एक दाणा शिजून जातो। मला साबुदाण्याच्या अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील मला कमेंट्समध्ये सांगा। साबुदाण्याची खिचडी आपली आता व्यवस्थित शिजलेली आहे, एक एक दाणा मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशीच साबुदाण्याची खिचडी आपल्याला पाहिजे, तर ती खायला पण चांगली लागते।